जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये एक संत असावा, एक ग्रंथ असावा, एक पंथ असावा आणि एक कंत असावा। कंत म्हणजे पती। आपल्या सगळ्यांचा पती एकच आहे, जो विटेवरती उभा आहे। एक धरीला चित्ती राही रखुमाईचा पती। संत सांगतायत आपण माणसाच्या जीवनामध्ये पती एकच आहे, आपल्या सगळ्यांचा पती एक। इथं पुरुष मंडळ जरी बसलेले असले दाढीमुछवाले, तुम्ही पण स्त्रियाच आहात। सांगू तुम्हाला, आपल्या सगळ्यांचा पती एकच, जो विटेवरती उभा आहे, पांडुरंग परमात्मा। संत मीराबाई जेव्हा वृंदावनामध्ये जीव गोस्वामी नावाच्या महात्म्यांना भेटायला गेल्या होत्या, शिष्याला सांगितलं मला गुरुजींना भेटायचंय। शिष्य आतमध्ये गेला, गुरुजींना सांगितलं तुम्हाला भेटण्यासाठी संत मीराबाई आलेल्या आहेत, फार मोठ्या भक्त आहेत, फार मोठ्या संत आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय। तर त्या गुरुजींनी सांगितलं त्यांना परत जायला सांगा, आमचा नियम आहे, आम्ही स्त्रीसोबत कधी बोलत नाही, स्त्रीचं मुख आम्ही कधी पाहत नाही, हा आमचा नियम आहे। शिष्य बाहेर आला आणि बाहेर येऊन संत मीराबाईंना सांगितलं गुरुजीचा नियम आहे की ते स्त्रीसोबत कधी बोलत नाहीत, स्त्रीचं मुख कधी पाहत नाहीत। संत मीराबाईंना राग नाही आला, थोडंसं हसल्या। शिष्य विचारात पडला की मीराबाई का हसल्या असतील, संत मीराबाई का हसल्या असतील, विचारामध्ये पडला। आणि महिला मंडळ एक सांगू का तुम्हाला, स्त्रीच्या जातीनं विनाकारण कधी हसायचं नाही, कारण तिच्या हसण्याचं कोण काय कधी अर्थ कोणता काढेल हे आपण सांगू शकत। ती एक म्हण आहे पहा, आता याचा वेगळा काय अर्थ काढू नका बरं। ते म्हणतात ना हसिओ, तसं स्त्रीच्या जातीनं विनाकारण कधी हसायचं नाही। असं म्हणतात की महाभारताचा जेव्हा शेवटचा पर्वकाळ जवळ आला होता पितामह भीष्माचार्य यांचा, आणि ते बाणावरती पडलेले होते आणि पडल्या पडल्या जगाला उपदेश करत होते, आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है। काय उपदेश करत होते? आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है। तिथं द्रौपदी माता होत्या, त्या थोड्याशा हसल्या आणि विचारलं पितामह भीष्माचार्यांनी, द्रौपदी बाळा का हसलीस तू? काही नाही म्हणे महात्मा, तुम्हाला दुखवण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता। नाही नाही म्हणे, तू एक कुलवान स्त्री आहे, तू एक खानदानी स्त्री आहे, तू विनाकारण हसू शकत नाही, तुझ्या हसण्या पाठीमागं काहीतरी कारण असावं। द्रौपदी मातेनं सांगितलं पितामह तुम्ही उपदेश करताय, आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप आहे। मग जेव्हा माझं वस्त्रहरण होत होतं, हे पाप तुम्ही सुद्धा केलंच ना, म्हणून मला हसायला आलं। तसंच मीराबाई पण हसल्या आणि सांगितलं मला माहिती होतं या जगामध्ये पुरुष केवळ एक तो परमात्मा आहे, बाकी सगळ्या गोपिया आहेत। म्हणून माणसाच्या जीवनात एक संत, एक ग्रंथ, एक पंथ आणि एक कंत असावा।